विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग यांनी केलं त्यामध्ये माझं नाव आल्याचं मी काल यूट्यूबवरती महाराष्ट्र टाईम्सच्या क्लिपमध्ये पाहिलं, त्याचप्रमाणे मूल व्हिडिओच्या क्लिपमध्ये पाहिलं. ते पाहिल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं आणि दुःखही झालं एवढ्यासाठी की अशा प्रकारचं नीतिभ्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि यापुढे देखील करणार नाही. जे पटलं नाही तर एक वेळ स्पष्ट तोंडावर सांगू की आम्हाला जर पटत नाही आम्ही हे करणार नाही. नेते जरी असले तरी त्यांना स्पष्ट हे सांगू आम्ही करणार नाही. परंतु लबाडी करणं आणि क्रॉस वोटिंग करणं ही भूमिका मी आयुष्यात कधी घेऊ शकणार नाही, घेणार नाही. आमच्या परिवाराची जी पार्श्वभूमी आहे, सातत्याने काँग्रेसबरोबर निष्ठेने आम्ही काम करतो आणि ही निष्ठा बाळगून आम्ही आजपर्यंत वाटचाल केलेली असताना अशा प्रकारे हे स्पेक्युलेशनच्या माध्यमातून माझं नाव पुढे आलेलं आहे. त्याबद्दल मी विनंती आपल्याला सगळ्यांनाही करणार आहे की अशा प्रकारचं क्रॉस वोटिंग मी केलेलं नाही आणि पक्षाच्या नेतृत्वाने या संबंधीची माहिती घेतलेली आहे, खात्री करून घेतलेली आहे की कोणी क्रॉस वोटिंग केलं आहे ते लवकरात लवकर त्यांनी जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती केली आहे. आणि त्यांनी मला स्पष्ट केलं आहे की तुम्ही याच्यात नाही आहात. पण असं मी सांगणं आणि पक्षाच्या नेतृत्वाने सांगणं याच्यात फरक आहे. त्यामुळे मी त्यांच्या डिक्लेरेशनची वाट पाहतो आहे. मी याच्यामुळे कोणत्याही प्रकारे निराश नाही किंवा दुःखी नाही, परंतु ज्या श्रद्धेने आपण काम करतो आहे, एक निष्ठेने आपण काम करतो, त्या निष्ठेला धक्का लावण्याचं काम अशा प्रकारच्या बातम्या करत असतात. पण असं जरी असलं तरी स्थिरपणे आपण पक्षासोबत राहावं हीच भूमिका माझी सुरुवातीपासूनची आहे. किंबहुना 2009ला मी अपक्ष निवडून आल्यानंतर देखील मी ताबडतोब पक्षाला कोणती अट न टाकता पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर सातत्याने मी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलो. 14ला काँग्रेस इलेक्शनमध्ये मी पडलो, पण तरी देखील मी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलो आणि 19ला पुन्हा निवडून आल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारला आम्ही पाठिंबा दिला. हे सगळं करत असताना कुठेही अपेक्षांच्यासाठी म्हणून कुठे नाराजी व्यक्त केली नाही किंवा कुठे लबाडी केली नाही, निष्ठा कधी सोडली नाही. कायम नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही वाटचाल करत राहिलो. आमच्या माझ्यासारखे अनेक आमदार वाटचाल करत राहिले. परंतु या कालच्या स्पेक्युलेशनमुळे मात्र मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की अशोक चव्हाण हे माझे मित्र आहेत आणि म्हणून कदाचित त्यांच्या सांगण्यामुळे मी गेलो असेल. ते मित्र असते आहे प्रश्नच नाही. सगळे मैत्री राजकारणामध्ये अक्रॉस द पार्टी सगळ्यांची असते ना. परंतु मी काही कोणाचा उपकृत नाही आहे. जी काही कामं त्यांनी केली त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना ती पक्षाचा आमदार म्हणून त्यांनी केलेली होती माझी कामं. काही माझी वैयक्तिक कामं केली असं नव्हतं. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर मी काही करावं अशा प्रकारचं कोणताही उपकार मी त्यांच्याकडून घेतला की ज्यामुळे मी दबून गेलो होतो आणि म्हणून ते सांगतील तसं मला केलं पाहिजे अशी कधी परिस्थिती नव्हती आणि त्यांच्यासारखं त्यांचा कधीही आग्रह तसा नव्हता. दुसरी गोष्ट अशी की गिरीश महाजन यांच्या मी जवळचा आहे. आता कोणत्या हिशोबाने मी गिरीशजींच्या जवळचा आहे? ओळख आहे, जिल्ह्याचे मंत्री आहे, नमस्कार चमत्कार हाय बाय होतं. या पलीकडे मी कधी त्यांच्याकडे सार्वजनिक कामासाठी पत्र दिली, विनंती केली, परंतु कधी मी लालगोटीपणा केला नाही, जाऊन बसलो नाही, कोणती मागणी केली नाही किंवा माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी आर्थिक फायद्यासाठी कधी मागणी केली नाही त्यांच्याकडे किंवा त्यांचा आज कोणताही उपकार मी घेतलेला नाही. असं असताना त्यांचा मी जवळचा असेल म्हणजे हे स्पेक्युलेशनच आहे ना. असं असतं की यात काही तथ्य असतं. जवळजवळ 15 वर्षापासून मी राजकारणात या ठिकाणी आहे. या जिल्ह्यातली जनता देखील मला जवळून पाहते. कोणतेही नीतिभ्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केलेलं नाही. महायुती सरकार जेव्हा निर्माण झालं तेव्हा हे पुन्हा सुरू झाल्या बातम्या आणि त्या ठिकाणी हे गेले ते गेले, आता तुम्ही कधी जाताय, हे जाणार सातत्याने हे चाललेलं होतं. जेव्हा सरकार स्थापन झालं, जेव्हा त्याला आपण म्हणतो की उच्चीचा काळ होता, तेव्हा त्यांच्याकडे जाऊन काहीतरी फायदे करून घेतली गोष्ट वेगळी आहे. पण ती माझी वृत्ती नव्हती किंवा माझी काम करण्याची ती पद्धत नव्हती. केवळ कामाच्या स्वार्थासाठी किंवा लबाडी करून अशा प्रकारे पक्षाला फसवून
किंवा पक्षाला लाथ मारून आपल्या राजकीय विचाराला श्रद्धेला लाथ मारून केवळ स्वार्थासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी आपण पक्ष बदल करावा किंवा चुकीचं मागावं, पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मागावं, अशा प्रकारची भूमिका मी कधी घेतलेली नाही. आता हे सगळं जो आता ह्याचं शेपूट संपत आलं, या सरकारचं देखील कामाचं शेपूट संपत आलं आहे आणि मला काहीतरी फायदा मिळणार आहे अशा प्रकारचं काहीतरी स्पेक्युलेशन बोल भिडूच्या ह्याच्यात दिसतं. मला असं वाटतं की माझी तर सगळ्यांना विनंती आहे, आजपर्यंत मी हे महायुती सरकार आल्यापासून माझ्या मतदारसंघातले मंजूर झालेले निधी स्थगित केले गेले, वळवले गेले, नंतरच्या काळामध्ये मंजूरच केले गेलेले नाही. आताही या पुढच्या काळामध्ये कोणतंही काम मी पत्र दिली आहेत, परंतु कोणतंही काम मंजूर होईल अशी मला बिलकुल आशा नाही. याचं कारण असं आहे की जे त्यांचे नाहीत 180 त्याच्या पलीकडे ते कोणाला द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आता 5-10 कोटींसाठी त्यांच्या पाया पडायच्या हे करणं म्हणजे राजकीय आत्मघात आहे. असा आत्मघात करण्यासाठी तर मी राजकारणात आलेलो नाही. आणि याहीपेक्षा असं आहे की 70-80 वर्षापासूनची आमची कुटुंबाची परंपरा आहे काँग्रेसच्या विचारासोबत काम करण्याची. माझे आजोबा, माझे वडील, मी, आम्ही सगळे निष्ठेने काँग्रेसच्या विचारात श्रद्धा ठेवून काम करत राहिलो. त्यामुळे आज केवळ काहीतरी थातूरमातूर फायद्यासाठी आम्ही आपला पक्षाची निष्ठा सोडून द्यावी असं कोणतीही परिस्थिती आमच्या झालेली नाही आहे. पण मी जो खुलासा या ठिकाणी दिलेला आहे प्रेस नोटच्या माध्यमातून, तो तुम्हाला देखील माझी विनंती सगळ्या नाही आहे की जनतेपर्यंत माझी भूमिका पोहोचवा. हे खरं आहे की मी त्यांनी कुठेतरी आरोप करायचा आणि मी म्हणतो नाही हो मी त्यातला नाही. याच्यात दूध का दूध पाणी का पाणी हे तेव्हाच होईल की जेव्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जे असतील, ज्यांनी या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने पाहिलं असेल आणि खात्री करून घेतली आहे. कारण सिस्टीम लावलेली होती की कोणती मतं फुटली याची सिस्टीम तपासाची लावलेली होती. त्यामुळे कोणची मतं फुटली हे नेत्यांना माहिती आहे. माझी नेत्यांना फक्त विनंती अशी आहे की त्यांनी लवकरात लवकर ही नावं जाहीर करावी आणि आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांप्रती हा अन्याय जो चाललेला आहे स्पेक्युलेशनच्या माध्यमातून तो दूर करावा अशी माझी प्रार्थना आहे. या सगळ्या पाठीमागे कोण असं वाटतं? खरं तर माझा राजकीय शत्रू कोणी नाही, पक्षामध्ये कोणी नाही आहे असं मला वाटतं. कारण मी आजपर्यंत कोणाला दुखावलं नाही, कोणाचा अपमान केलेला नाही किंवा कोणाच्या रस्त्यामध्ये आडवा देखील गेलेला नाही. त्यामुळे पण राजकारणामध्ये काही एवढ्या गोष्टींवरून काही गोष्टी घडत नाही. अनेक हिशोब वेगवेगळे असतात जे मी आजपर्यंत त्यात कधी पडलो नाही, भाग घेतला नाही. पण असं घडू शकतं याचा मात्र मी हे अंदाज घेतलेला आहे. त्यामुळे आज काही सांगता येत नाही की हेच आहे का तेच आहे. पण ही साठमारी चालू राहते, कधी कधी असं होतं. पण माझं विनंती नेत्यांनाच ती राहील, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना, राज्याच्या आणि देशाच्या, की लवकरात लवकर त्यांनी ही नावं जाहीर करावी. या संदर्भात आपण नाना पटोले यांच्याशी थेट जाऊन भेटले किंवा संपर्क मी केला? कालपासून त्यांना फोन लावायचा प्रयत्न करतोय. ते त्यांच्या गावाला गेले होते, त्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही. आज ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला फोनवरती कॉन्टॅक्ट करता येत नाही आहे म्हणून त्यांचं बोलणं नाही. माझं बाळासाहेब थोरात साहेबांशी आणि सतेज पाटील साहेबांशी बोलणं झालं. विशेषतः सतेज पाटील सर्टिफिकेशन करण्याची टीम जी होती त्याच्यामध्ये सतेज पाटील साहेब होते आणि त्यांनी मला हे सांगितलं की याच्यात तुम्ही नाही हे आम्हाला खात्री आहे, परंतु लवकरात लवकर आम्ही ते जाहीर करू. दादा गेल्या वेळेस पण दादा काँग्रेसला सोडून बाहेर पडले होते, त्यावेळेस पण तुमच्या नावाची चर्चा झाली होती की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात. आता आज पुन्हा आता हा आरोप झाल्यामुळे आता पुन्हा त्या चर्चेला वाव आला आहे. नेमकी काय भूमिका असणार आहे तुमची? उल्हासनगरला जाण्याचं कारण काय मला अजूनही कळलेलं नाही. उगाच कोणाबद्दल काही वेडवाकडं बोलणं बरोबर नाही, परंतु मला तिथे जाण्यासाठी काही कारण नाही. बीजेपीबद्दल मी जसं सांगितलं की आयुष्यभर ज्या विचारधारेच्या सोबत आपण राहिलो आणि भाजपच्या विचारधारेला विरोध केलेला आहे, त्याच्यावर टीका केलेली आहे आणि केवळ आपल्या फायद्यासाठी सगळं सोडून त्यांची टोपली घेऊन फिरायची सगळीकडे, हे शक्य नाही. माझ्यासारख्याला शक्य नाही आहे. त्यापेक्षा घरी बसणं शहाणपणाचं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाईन मी आणि काहीतरी मिळवेल
मला त्याच्यातून मिळवायचं काहीच नाही. जे मिळवायचं असेल ते काँग्रेसच्या माध्यमातून मिळेल, न मिळालं तरी हरकत नाही, आम्ही आमच्या घरी सुखात जाऊ. दादा, महायुतीचं सरकार आल्यापासून आपल्या मतदारसंघातील अनेक कामांचा निधी अडवण्यात आलेला आहे. तसंच 2.5 वर्षापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही असंही आपण माहिती. नाही, ते तर तो पाहिलं तुम्ही तपासलेलं तर लक्षात येईल की जेव्हा महायुती सरकार आलं तेव्हा जी निधी आमच्याकडे मंजूर होता मतदारसंघाबद्दल तो त्याला स्थगित्या मिळाल्या होत्या. हे तसं जगजाहीरच आहे. त्या स्थगित्या उठवण्यासाठी कोर्टात गेले तरच कोर्टाच्या आदेशाने स्थगित्या उठल्या, परंतु निधीच रिलीज केला आहे. त्यानंतर मग त्या पुढच्या काळामध्ये आम्ही कितीही मागणी केली तरी महायुती सरकारच्या मंत्र्यांनी आम्हाला निधी कोर्टाच निधी दिला नाही. जो मंजूर होता तो मुक्ताईनगरला वळवा, तिथे पण तो मिळायला पोहोचला नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या काळामध्ये जवळजवळ 2 सफल वर्ष काळामध्ये जे आमच्या मतदारसंघामध्ये निधी मिळालेच नाही. आणि काहीतरी दिवाणघेवाण करून कामं मिळवावी याच्यावर माझा विश्वास नाही. मी त्या पद्धतीने काम करणार नाही हे मी ठरवलेलं आहे. त्यामुळे जे न्याय्य असेल, जे योग्य असेल त्या पद्धतीने काम करायचे ही माझी नेहमीची पद्धत आहे. त्यात मी काही कोणता बदल केला नाही, करणार नाही. दादा नेमकं म्हणजे आपण आता जे बोलतो देवाणघेवाण, नेमकं याचा काय स्पष्टीकरण खुलासा आहे सांगा. जास्त बोलून काही उपयोग नाही, सगळ्यांनाच समजतं त्याचं काय बोलायचं. आता कोण फुटलं असेल वाटतं दादा तुम्हाला? कारण काँग्रेस पक्ष आता आपला लोकसभेत चांगलं यश मिळालं, त्यानंतर आपला उत्साहात आता विधानसभेची तयारी सुरू असताना असं कोण आमदार फुटले असतील असं वाटलं तुम्हाला? माझं काम मतदान करायची जी मला दिली होती ऑर्डर त्याप्रमाणे मतदान करणे हे होतं. कुणी काय केलं, कुणी नाही काय केलं याच्याकडे मी लक्ष दिलं नाही. याचं कारण असं आहे की मी तसा देखील फार थोड्या आमदारांच्या बरोबर मिसळतो, मी सगळ्यांच्या बरोबर मिसळत नाही. त्यामुळे कोणी केलं असेल, कोणी केलं असेल हे काही सांगणं कठीण आहे. आता आपली पुढची भूमिका काय? माझी पुढची भूमिका साफ आहे की माझंही स्पष्ट म्हणे हे मी केलेलं नाही. पक्ष नेतृत्व जेव्हा जाहीर करेल त्याच्यातून आम्हाला न्याय मिळेल आणि तोपर्यंत आपण शांतपणे याला काही त्या परिस्थितीत सामोरं जाणं, परंतु जी सत्यस्थिती लोकांपर्यंत पोहोचणं माझी बाजू आहे ती पोहोचवणं माझं काम आहे, म्हणून मी ते सांगतो. दादा, आता विधानसभेला कमी कालावधी बाकी आहे. नेमकी जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती कशी असणार आहे? काँग्रेसला जागा जास्त आणखी किती वाढवता येतील यासंबंधीची चर्चा मी काँग्रेसच्या प्रदेशात नेत्यांशी केलेली आहे. त्यांना कल्पना दिली जा कोणत्या मतदारसंघामध्ये आपण करू शकू व्यवस्था, आणि त्याप्रमाणे ते विचार करत आहेत. सध्या 2-3 किंवा 4 तरी मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये काँग्रेस विचार करेल असं मला वाटतं. खरं म्हटलं तर सर्वच ठिकाणी लढायची अशी भूमिका नानाभाऊंची आहे, पण आघाडी असल्यानंतर ती काही भूमिका व्यवहारी होऊ शकत नाही. पण मागे जसं गाफील राहिले आणि मग अचानक सगळीकडे उमेदवार उभे करावे लागले, अशी परिस्थिती होऊ नये ही देखील काळजी त्यांच्या मनामध्ये कदाचित असेल. त्यामुळे ते म्हणत आहेत आणि त्या दृष्टीने ती माहिती जमत आहे.